प्रकाश काका, ज्या वेळेला मुंबईमध्ये वेगळ्या प्रकारचे आदर्श उभे राहत आहेत आणि ते परत आदर्श पाडण्याच्या गोष्टी चालू आहेत, त्यावेळेला खरोखर समाजाचे एक आदर्श असणारे प्रकाश आमटे सारखं व्यक्तिमत्व हे मूळ राजकारणात, मेन स्ट्रीम राजकारणामध्ये न येता हेमलकशामध्ये अडकून पडलेलं आहे, हे सामान्य माणसाला खूपतं. परत मी आधी सांगतो की आदर्श शब्द ऐकला की मलाच भीती वाटते. आदर्श आपल्याला कोणी शिव्या तर देत नाही. तर हा विचार आम्ही कधी केलाच नाही खरं. आणि आता प्रॅक्टिकल दुसऱ्याचा विचार केला की ज्या भागात आम्ही काम करतो, गडचिरोली जिल्हा हा सगळा शेड्यूल ट्राईबसाठी रिझर्व आहे राजकारणातल्या. त्यामुळे तिथे राजकारणात काही काम करण्याचा स्कोपही नाही आम्हाला तसा. मी सांगू का एक, मला असं वाटतं म्हणजे विथ काकांची परमिशन, की मला असं वाटतं की आपण सर्वसामान्य माणसं जे नेत्यांकडून राजकारणाकडून अपेक्षित करतोय ते काम ते ऑलरेडी करतायत, त्यांनी कशाला राजकारणात यायला हवं? नाही का वाटत असं तुला? ते काम तिथे हेमलकसामध्ये करतायत ते. पण महाराष्ट्राला पूर्ण अख्ख्या त्यांची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या नेत्यांची गरज आहे. चांगली माणसं आली पाहिजे राजकारणामध्ये, खरंय. पण दुर्दैवाने अनुभव फार उलटा आहे त्याचा. असे काही लोक असे की ज्यांनी प्रयत्न केला राजकारणात, निवडणुकीचं राजकारण करण्याचा, आणि जे अत्यंत पॉप्युलर होते समाजामध्ये. काही आमचे मित्र होते, काही लेबर लीडर्स होते, काही असे. पण इलेक्शनमध्ये त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. इथे हजारोच्या लाखोंच्या सभा घेतलेल्या त्यांनी, पण ते गणित काही वेगळं आहे, ते यांना जमलं नाही. राजकारणामध्ये पैशाचा वापर कमी होईल तेव्हा चांगले माणसं हिंमत करतील राजकारणात येण्याची. लोकांची एक तक्रार आहे की आमटेंनी समाजसेवेमध्ये देखील घराणेशाही चालवली. हा, जे आहेच ती ते खरोखरच आहे खरं म्हणजे. पण ही घराणेशाही चांगली आहे. हा, प्रश्नच आहे. म्हणजे लोकांनी काय म्हणावं, लोकांना आपल्या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे म्हणण्याचं, पण काय केलं हे उघड्या पुस्तकासारखं आहे समाजापुढे. त्यामुळे त्याचं काही असं वाईट वाटत नाही. नाही, हा जो आरोप होता हा गोड आरोप होता, पण एक छोटासा कडवट आरोप देखील असा आहे की आमटेंबरोबर खूप इतर आडनावाची देखील लोक सतत काम करत होती, परंतु ज्यांचं आडनाव आमटेन तेवढीच लोक फक्त लोकांच्या पुढपर्यंत, शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली, हेच नाव पोहोचलं. बाकीची नावं आडनावं नाही पोहोचली. हा, खरं आहे ते. खरं तिथं हा बेसिकली खरं म्हणजे मीडियाचा दोष आहे हा खरं म्हणजे. तरी पण आमच्या बरोबर खरं म्हणजे विलास मनोहरांचं स्वतंत्र त्यांची पुस्तकं जी इतकी गाजली आहेत, नेगल, त्यांनी आणखी नक्षलवाद्यांच्या परिस्थितीवर एक पुस्तक लिहिलं आहे, का नक्षलवाद्याचा जन्म, की ज्याला ते वाचून हे काय निर्माण झाले हे पण कळू शकेल. तर त्याचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. पण मीडिया शेवटी काय की मोठं कोण करतं, नाव. आणि हा तर आमच्या बाबतीत हे असं प्रसिद्ध वाक्य आहे की हे प्रसिद्धीपासून दूर असलेले प्रसिद्ध जोडपे. जसं मिफ्टामध्ये, जसं दुबईला त्यांनी जबरदस्ती आमचा सत्कार केला, ते मला एक थोडं सांगायचं होतं की ती कॉन्ट्रोवर्सी झाली, कारण की माझा सत्कार त्या लवासाच्या प्रेसिडेंटनी केला आणि मला ते माहिती नव्हतं. खरं, मिफ्टासाठी मी गेलोच नव्हतो. आम्हाला एक दुबईला एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे ह्युमॅनिटेरियन कामासाठी. दुबईच्या रुलरनी तो ठेवलेला आहे. जगातल्या 20 लोकांमध्ये आमच्या दोघांचा नंबर होता. ती बातमी कुठे झाली नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही गेलो असताना यांच्या स्पॉन्सरला म्हणजे अभिजित पाटीलला वाटलं की डॉक्टर साहेब आले, त्यांचाही आपण सत्कार करूया. आणायचे आहेत आणि एवढे दुबईचे सगळे लोक आणि दिसून 200 लोक कलाकार गेलेले. खरं, तर त्यांच्यापुढे यांचा सत्कार करावा, तो त्यांच्या हस्ते केला. ती समाजामध्ये उगीच कॉन्ट्रोवर्सी झाली. मला तर माहिती नव्हतं कोण स्पॉन्सर आहे, मला मिफ्टाचा अर्थही माहिती नाही. पण लोकांनी जे प्रेम दिलं, भारावून जाऊन लोक उभे राहिलेले त्या ठिकाणी, ते खरोखरच म्हणजे मला त्यांचं कौतुक वाटलं की आपण कुठे काम करतोय आणि कुठपर्यंत पोहोचलायचे. कोणी सत्कार केला, काय केलं, तर मला तर काही संबंधच नव्हता माझा, आणि मला ते माहिती नव्हतं खरं म्हणजे. अगदी वेळेवर त्यांनी महाराष्ट्राचा गौरव म्हणून एक अवॉर्ड जाहीर करून जाते. पण मीडियामुळे कसं झालं बघा की एवढा मोठा अवॉर्ड मिळाला, त्याची कुठे बातमी नाही, आणि जिथे काहीच नव्हतं त्याची मोठी बातमी झाली. आणि त्याच्यातून गैरसमज निर्माण झाले की यांनी लवासाच्या स्पॉन्सरच्या मिफ्टाकडून अवॉर्ड घेतले. तर असं हे आम्हाला म्हणजे अज्ञानातून असं पण सहन करणं काही आमचा दोष नसताना. मंदाताई, एक समाजसेविका म्हणून ते तुमच्याबरोबर कायमच एक आयडल, आदर्श म्हणून तुमच्या बरोबर असतात, पण एक बायको म्हणून त्यांच्याबद्दलच्या खुपणाऱ्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या. एक तर तो सापाशी खेळतो, ही गोष्ट मला अत्यंत खुपते, कारण साप हा प्राणी मला अजिबात आवडत नाही.
टाळ्या वाजवण्यासाठी काही नाही, तो पण एक प्राणी आहे बिचारा. त्याला त्रास दिला नाही तो चावत नाही. आणि पुढे पुढचं खुपणार. दुसरी खुपणारी गोष्ट म्हणजे नातवंडांना तो सगळ्या प्राण्यांकडे घेऊन जातो. थोडी भीती वाटते, आजी म्हणून का म्हणे ना वाटते ना, पण थोडीशी भीती वाटते की इतक्या लहान वयामध्ये ते सगळ्या प्राण्यांची त्यांचा घेऊन जातो. त्याची थोडी भीती वाटते की मुलांना काही इजा होईल वगैरे. हे बघा लोक, तुम्ही बघताय हे फोटो बघताय तुम्ही, हे फोटो बघून माझ्या छातीत धडकी भरतीये. तर यांचं काय होत असेल आजीचं बिचाऱ्या. बरोबर आहे. पुढे अजून असं फारसं काही नाही खुपण्यासारखं. अरे केवढ्या गोष्टी असतात. माझ्या बायकोला विचारा, सकाळ होईल रात्री सांगायला सुरुवात केली नाही. तसा बराच व्यवस्थित आहे माझा नवरा. हा तुझ्यावर अटॅक आहे. हे जे काय अचाट व्यायामाचे प्रकार करतात की पाण्यामध्ये खाली जाऊन मग शीर्षासन वगैरे, पाय वरती वगैरे, ह्याचं तुम्हाला टेन्शन नाही का येत कधी? हे सांगू का, हे सगळे प्रयोग मी नसताना केले जातात. मला दवाखान्यात ठेवून देतात, तू आपला दवाखाना बघ, पोरं आणि हे सगळे नदीवर जातात आणि हे सगळे करून आल्यावर मला सांगतात. खूपलं तरी काही बोलायची सवय नसते, कारण तोपर्यंत सगळं आटोपलेलं असतं. जे काय व्हायचं ते बरं वाईट होऊन गेलेलं असतं. नका हो असे काय. त्यांचं खूप कौतुक झालं. योगाभ्यास करणाऱ्या लोकांनी कौतुक केलंय. तुम्ही बघताय, हा फोटो बघताय तुम्ही, की यामध्ये त्यांचं डोकं पाण्याखाली आहे आणि पाय वर आहेत. तर अशा प्रकारची आसनं हे करत असतात. बायकोला टेन्शन येणार नाही तर काय होणार. निर्मितीताई, तुमच्यावरती असा आरोप केला जातो की तुम्ही रंगमंचावर सहकलाकारांना जितक्या डॉमिनेट करता तशाच रंगमंचा बाहेर देखील करत असता. 2 आरोप आहेत एकामध्ये एक. हो, नाकारत नाहीच मी. मला रंगमंचावर बेशिस्त अजिबात खपत नाही. माझं असं म्हणणं असतं की काही लोकांना ते पटतं, काहींना पटत नाही. माझं असं म्हणणं असतं की प्रेक्षक पैसे देऊन नाटक बघायला येतात, तर तुम्ही तुमचे जे काही चाळे करायचे असतील ते घरी. प्रेक्षकांना तुम्ही पूर्णपणे त्यांच्या पैशांचा मोबदला दिला पाहिजे आणि मुळात तुम्ही निष्ठेने हे काम करायला पाहिजे. कुणी ऐकलं नाही की मी डॉमिनेटिंग होते. आणि असा एखादा एक्सपिरियन्स की जो तुम्ही स्टेजवरती डॉमिनेट केला, सहकलाकाराचं नाव नाही घेतलं तरी हरकत नाही. मी पॅडीला बऱ्याचदा डॉमिनेट केलंय. हो का? हो, कारण कसं होतं की पॅडी खूप लोकांचं आवडतं आहे आणि त्यांनी काहीतरी असं झपकन तो बेड खालून घुसून कुठून तरी बाहेर आला, मग तिकडे उडी मारली, असं काहीतरी केलं की ऑडियन्स खूप खुश होतो. आणि मग थोडासा कधीतरी पॅडी वावत गेला की पॅडीला नजरेनेच फक्त दाबते, तेवढी बास असतं. तुझं म्हणणं आहे रंगमंचा बाहेर सुद्धा मी डॉमिनेट करते. त्यालाही कारण आहे की बहुतांशी माझी नाटकं खूप स्त्रिया असलेली आहेत. गंगूबाई नॉन मॅट्रिक असेल, जाऊबाई जोरात असेल, खूप स्त्रिया आहेत. जेव्हा आम्ही कुठे बाहेर जातो, मी अगदी अभिमानाने सांगेल की माझ्या कुठल्याही नाटकाला अशा कधी वाईट कमेंट्स आलेल्या नाहीत. मला वाटतं की त्याच्या मागे माझं हे जे तू म्हणतोस तसं डॉमिनेटिंग रूपच कारणीभूत असेल. कोणी तशी हिंमतच करत नाही. हो, नुसत्या अंगावर बसीन म्हणलं की घाबरत असेल. जास्त काही करणार नाही, एक पाय ठेवीन नुसता. हो, नाही हे बोलायलाच लागेल. मी तुला म्हटलं ना, पॅडीकडे फक्त बस एवढं बघितलं की पॅडी नॉर्मलला यायचा. हीच ती वेळ, हाच तो क्षण ज्या वेळेला आमचा बँड तुमच्यासाठी एक पॅरडी गाणं गातो. तर प्लीज हे गाणं गोड मानून घ्या आणि त्यानंतर ते किती गोड वाटलं हे आम्हाला सांगा. केले अंधाराचे सोने, त्याच्या घामाची आरास. केले अंधाराचे सोने, त्याच्या घामाची आरास. दरी खोऱ्यातून राहे प्रकाश प्रकाश. केले अंधाराचे सोने, त्याच्या घामाची आरास. माणसाने वेडे व्हावे, माणसाच्या भल्यासाठी. माणसाने वेडे व्हावे माणसाच्या भल्यासाठी. व्यर्थ जन्म रे हा जाई, फक्त येण्या जाण्यासाठी. हो
झिजे चंदनाचे झाड देई सुवास सुवास केले अंधाराचे सोने त्याच्या घामाची आरास दरी खोऱ्यातून राहे एक प्रकाश प्रकाश कसे वाटले शब्द, कसं वाटलं आमच्याकडनं तुम्हाला भेट म्हणून दिलेले हे एक मानाची सलामी? ते भारावून जाणार आहे खरं म्हणजे, अति कौतुक झालं असं वाटतंय. आजच्या आपल्या कार्यक्रमानंतर जर का अख्ख्या महाराष्ट्रातनं एखाद दोन अजून प्रकाश जरी तयार झाले की आम्हाला देखील असंच जगणं जगायचं आहे अशी जर का त्यांनी विडा उचलला तर आम्हाला असं वाटतं की हा सगळा प्रयत्न जो आहे हा कारणी लागला असं आम्हाला वाटेल. तर तुम्हाला ही दिलेली छोटीशी सलामी होती. खरं तर ह्याच्या पलीकडे खूप काही करण्यासारखं आहे, ते आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.